एकदा का जानकीचं लगीन झालं तर किल्लेदाराची समधी दौलत तिच्या पायापाशी पडल. किल्लेदाराची समधी दौलत तिच्या पायाशी कशी काय पडल? तू नरसिंहाला काय हवं काय नको ते जरा नीट बघत जा. का? सुभानचं शेत त्याला परत करा असा साहेबांचा विनंती वजा आदेश आहे तुम्हाला. असं मूल जन्माला आलं तरी त्याच्या वाट्याला काय येणार आहे कुणास ठाऊक. नवरा नवरी नाती गोती समदे एकाच बांधावरचं. तेव्हा हे लग्न आपल्या गावाला होईल तर मला लई बरं वाटेल बघा. नवरा नवरी दोघही नवसाईचीच मुलं. आपण असं करू, आधी नवसाईचा आशीर्वाद घेऊ, मग मुंबईला जाऊन लग्न करू आणि मग गावाला जाऊन सगळ्या गावाला गावजेवण देऊ. ऐकलंस रखमे, माणसाने असं समन्यांचा विचार करून बोलावं. आत्याबाई, थोडं महत्वाचं बोलायचंय. सुभानराव जी. तुम्ही निघा आता. आणि हो, लग्नासाठी सुपारीच्या खांडाचा सुद्धा खर्च तुम्ही करायचा नाही. सगळी तयारी झालेली आहे. जी बाई सर. या. बोला. आत्याबाई, सुभान पवारचं शेत ज्या राघोबाकडे गहाण होतं ते त्यानं विकलं. अरे पण मग ते विकलं तर कुणी विकत घेतलंय त्याची चौकशी करा. आपल्यापैकीच कुणी असेल तर वाटेल तेवढे पैसे देऊन ते शेत विकत घ्या. आत्याबाई, शेत परशुराम साहेबांनीच विकत घेतलंय. परशुनी? जानकी, काय झालं? नाही, काही नाही. आत्याबाई साहेबांनी कशाला बोलवलं होतं? अगं लग्नाची बोलणी करायला, दुसरं काय असणार? आई, जोपर्यंत राघवाच्या तावडीतून आपलं शेत सुटत नाही तोवर लग्नाची तारीख नाही काढायची. हे बाई, असं काही बोललीस नाही ना त्यांना कधी? हे मी त्यांना आधीच सांगितलं. अगं मोठ्या माणसांना असं अडवून धरायचं नसतं. आणि ती माणसं नुसती पैशानीच नाही, मनाने बी लई मोठी आहेत. आणि आपल्यासाठी जे काही करतायत ते काही कमी आहे का? ते जे काही करतायत त्याची जाणीव आहे मला, आणि आयुष्यभर राहील पण मला सांग, जर आपल्या शब्दाची किंमत आपणच नाही ठेवली तर जग ठेवेल का? तुझ्या रूपानं नवसाईच आली आहे आमच्या पोटी. नवसाईला सुद्धा भोग चुकले नाहीत म्हणायचे. अगं, ज्याला आपण भोग समजतो ती सुखाकडे जाणारी पायवाट असते. आणि वाटत काट कुठं लागायचंच कधी कधी. म्हणून काय कुणी चालणं सोडून देतं का? मला नाही जायचं अशा वाटेवरून जिथे फक्त काटे कुठेच आहेत. तू असं बोलायला लागलीस की मला हेच कळत नाही की मी तुझी आई आहे का तू माझी आई. काय रे, कुणाला शोधतोयस? हे काय, तुला शोधतोय मी. अगे, मी तुझ्या समोर उभा आहे. बोल, काय बोलायचंय ते. गण्या, मला सांग, जानकी कुठे आहे? तुला काय करायचंय? अरे असं काय करतोस, थोडं बोलायचं होतं तिच्याशी. जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोल. मी पिया आहे तिचा. होय? अरे बापरे. अरे म्हणूनच मग मी तुझी अपॉइंटमेंट घ्यायला आलोय. चल, एखादं चॉकलेट काढ. चॉकलेट? बर. हे घे. खुश? तर आता सांग ना, जानकी कुठे आहे?
पुढच्या वेळी याच्यापेक्षा मोठं चॉकलेट पाहिजे, कळलं का? होय बर. अरे वा, कोण कोणाला चॉकलेट देणार आहे ते तरी कळू दे. राजन मला देणार आहे. का? काही विशेष? मी त्याला ताईचा पत्ता सांगणार आहे ना. अच्छा, म्हणजे लव्ह स्टोरी करेक्ट ट्रॅकवर चालली आहे तर. गो अहेड बच्चू, गो अहेड. काय झालं? काय नाही. अरे सुरुवातीला असंच मैत्रिणीच्या भावाला गंडवायचं असतं. तरी बरं जानकीला लहान भाऊ आहे. आणि मोठा भाऊ असता तर मार पडला असता. लहान भाऊ असला ना की असा फायदा होतो. बरं ऐक, आता ना तुला पुढची स्टेज पार करायला हवी. म्हणजे ना तू तिला घेऊन ना कुठेतरी डेटवर जा. कुठे जा? कुठेही जा. काय करायचं माहितीये, तिच्याशी ना खूप गप्पा मारायच्या, भरपूर चॉकलेट द्यायचे तिला आणि खूप खूप खायला द्यायचं. आईला मग मी पण येऊ का? मी सगळ्या गप्पा ऐकेन. अरे गण्या, काय बोलतोय तू? हा, राजन, अरे बायकोचा भाऊ असला ना की हे असंच असतं. तू ना आता खूप चॉकलेट्स तयार ठेव. अमृताताई असं केल्याने ती खुश होईल. करून तर बघ, मग सांग मला. अरे कामात आहेस का रे नरसिंहा? थोडं बोलायचं होतं, वाटलं तर नंतर येते. नाही आता बाई, माझ्या कुठल्याही कामापेक्षा तू मला जास्त महत्वाची आहेस. बोल. अरे सुभानराव पवारांनी ज्या कारणासाठी जानकीला आपल्या वाड्यावर आणून ठेवली, ते कारण म्हणजे त्यांच्या शेतावरची जप्ती. हां, आणि आता ते शेत राघोबा अंबुरेच्या ताब्यात आहे, असंच ना? नाही, ते शेत आता परशुनी विकत घेतलंय. अरे वा, म्हणजे परशुला खरेदी विक्रीमधलं सुद्धा कळू लागलं तर चांगली गोष्ट आहे की. अरे पण राघोबानी बळजबरीने घेतलं हे शेत सुभानरावाकडून. त्याच्यामुळेच तर त्याचं कुटुंब देशोधडीला लागलं ना. आता बाई, हा व्यवहाराचा भाग आहे. सुभान पवारनं राघोबाच्या पतपेढीतून कर्ज घेतलं होतं आणि ते वेळेत त्याला फेडता नाही आलं. नरसिंहा, अशा पठाणी पद्धतीने जर कर्ज वसुली होत राहिली ना, तर गावातलं प्रत्येक शेत आणि प्रत्येक घर त्या राघोबाच्या मालकीचं होईल. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे आतेबाई? सुभानरावाचं शेत जोपर्यंत त्याला परत मिळत नाही, तोपर्यंत तुझं आणि जानकीचं लग्न होणं अशक्य आहे. बस झालं आत्याबाई, बस झालं. पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळताय तुम्ही. हे लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलीचं लग्न आहे का? एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तुझ्याही आयुष्याचाच प्रश्न आहे हा. मला त्या मुलीशी काही देणं घेणं नाहीये, पण तुझ्याशी जर लग्न झालं तर तिच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. आत्याबाई, आत्याबाई मला आता हसू येऊ लागले. किती पराकोटीचा निर्णय घेताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? तुमच्याकडे पाहून मला पटतंय धृतराष्ट्राने काहीच चूक केली नव्हती. पुत्र प्रेमापोटी माणूस काहीही करू शकतो. पण तू दुर्योधनासारखे कुठलेच अपराध केलेले नाहीयेस. माझ्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करणं हा दुर्योधनाने केलेल्या सगळ्या अपराधांपेक्षा मोठा अपराध वाटतो मला. त्या मुलीने तुझ्याशी लग्न केल्यावर तिचंच कल्याण होणार आहे, हा विचार तू कर. एवढीच माझी इच्छा आहे. अरे तू असं का हट्टाला पेटलायस? कारण आत्याबाई, ही फसवणूक आहे. फसवणूक? कुणाची? जानकीची? त्या मुलाची, राजनची. आपल्या भल्यासाठी आपण त्याच्यावर अन्याय करतोय. त्याच्यावरच्या अन्यायाची भरपाई केली जाईल, पण आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असणाऱ्या मुलीशी लग्न करायचीच भीती वाटत होती ना तुला. त्याच्यासाठीच तर वाकणीसांनी ही योजना आखलेली आहे. आणि मला अगदी खरं खरं सांग रे, या मुलीमध्ये तुला नर्मदेचं रूप नाही दिसत? तो सोज्वळपणा, डोळ्यात तीच निरागसता, तोच सर्वांना लळा लावणारा स्वभाव. असं समज ना की जानकीच्या रूपाने तुला तुझी नर्मदाच परत मिळाली. बस गण्या, बस बापूर सरको तिकडे.
वा, तू मला लय आवडतं रे, लय आवडतं तू मला. बरं काय म्हणजे माझ्या सुमित्रा बायको आहे ना, तिच्यापेक्षा पण जास्त आवडतो तू. आता माझं पोरग येऊ घातले की नाही, त्याला मी तुझ्या अंडर ट्रेनिंगसाठी पाठवणार. बोल काय शिकवणार पोराला? पापड भाजायला शिकवेन की. गण्या तुला एक खरं सांगू, या घरामध्ये माझ्यासाठी पापड भाजून काय पण उपयोग नाही रे होणार. मोठा नाही होणार तू. तुला मोठं व्हायचं असेल ना तर आत्याबाईंच्या पोळपाटावर पापड लाटता आले पाहिजे. तर दादासाहेबांच्या दरबारात मुजरा घालता आला पाहिजे, तेव्हा तू मोठा होणार. म्हणजे तुझ्या बहिणीला जमते बघ ते. असं का बोलता साहेब? अरे तुझी बहीण आहे की नाही, ती आत्यासाहेबांच्या एकदम मर्जीतली आहे. तर काय आता किल्लेदारांच्या तिजोरीतून बहिणीसाठी तिच्या लग्नासाठी पैसा खर्च करणार आहेत. केवढी मोठी आहे बघ ती. तुझी मजा आहे बाबा गण्या. लग्नामध्ये चड्डी बदलवर का नवीन चड्डी घालून फिर. एकदम रुबाब असणार तुझा. मग मला विचारणार तू, मग मी आलो की म्हणणार कोण परशू, कोण तुम्ही, आहे की नाही म्हणणार की नाही? नाही नाही म्हणणार. असं नका बोलू साहेब, मला लई वाईट वाटतं. माझ्या ताईच्या लग्नाला अजून लई अवकाश आहे. तिने शपथ खाल्ली आहे, जोपर्यंत आमचं शेत परत भेटत नाही तोपर्यंत ती लगीन करणार नाही. तशी माझी ताई लई डेंजर आहे. हा नाही म्हणजे नाहीच करणार ती लगीन. कुठलं शेत? शेताचं काय बोलत होत तू? हे राघोबा शेटने आमची जमीन हडपली आहे ना, ती जमीन काय परत मिळाल्याशिवाय ताई लग्न करणार नाही. यासाठी चालले काय सगळा खडा रोग? आता गाठ या परशुरामाशीच आहे. बघतोच कसं लागते लग्न, तेच बघतो आता. आई वा, फर्स्ट क्लास गेला माझा दिवस आज. मस्त. तू सकाळी सकाळी छान वागलीस ना माझ्याशी की खरंच माझा दिवस करेक्ट जातो. यु नो व्हॉट, काल मी बासरी वाजवली ना तुझ्यासाठी. ती जर त्यावेळेला कोणी रेकॉर्ड केली असती ना तर आज बासरी वादनातला एक नवीन हिरो मिळाला असता जगाला. तुला माहितीये, माझ्या मनात खरंच कधी कधी येतं, म्हणजे मी असं स्वप्नच पाहतो की मी सकाळी उठलो आहे तेव्हा तू दिवसभर माझ्याशी चांगलं वागतेस आणि माझ्याकडनं अशी खूप क्रिएटिव्ह कामं घडतायत. काय एवढं बोलतोय मी तुझ्याशी आणि तू आपलं एवढंच चाललंय. हे बघा, मी अशीच वागणार आहे. आणि जर का तुम्हाला माझं वागणं पटत नसेल ना तर जरा दुसरं लग्न करा. बरी आहेस ना तू? काल रात्री नीट वागलीस माझ्याशी, गोड बोललीस, छान बोललीस. आज सकाळी छान बोललीस. आता आज दिवसभरात काय झालंय? प्रत्येक गोष्ट ही तुमच्याशी शेअर करायलाच हवी का? हो, कारण आपल्या समाजात नवरा बायको एकमेकांशी गोष्टी शेअर करतात. मला आत्ता तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. नाही, नसेलही कदाचित, पण तरी आता इलाज नाहीये ना. आपल्या दोघांना एकमेकांशी बोलावं लागणारच आहे, कारण काही निर्णय आपण एकत्र घेतले. उदाहरणार्थ जानकीचं कन्यादान करायचा निर्णय आपण एकत्र घेतलाय. म्हणून कोण जानकी? कसलं कन्यादान? ज्यांना जानकीच्या वरातीत जाऊन नाचायचंय ना त्यांना खुशाल जा म्हणावं. माझा त्या लग्नाशी काहीच संबंध नाहीये. हे फार होत आहे. अहिल्या, हे फार होत आहे. हे बघ,
जानकीचं कन्यादान करायचं हा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता, तुझ्या परवानगीने घेतला होता. मग तुम्ही करा ना, मला का मध्ये पाडताय? दिवसभरात तुझं कोणाशी काही भांडण झालंय का? टेल मी नो. मी निदान माझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न तरी करीन. हे मला विचारण्यापेक्षा तुमच्या लाडक्या सुमित्राला विचारा. का? तू इथे समोर आहेस ना, तुला विचारतोय मी, तू सांग. कारण पाणी तिथेच मुरतंय. ठीक आहे, ओके, मी तिच्याशी बोलीन. झालं? विचारा, पण खरं खोटं करायला माझ्याकडे यायचं नाही. मला माझ्या पॉलिटिकल करिअरचा विचार करायचा आहे. खूप कामं येऊन पडली आहेत. गण्या, कुठे तू? गण्या, गण्या. अगं केवढ्याने ओरडतेस? झोपलेत ना सगळे बाकीचे? चुकलं, परत नाही ओरडणार. आणि हे काय, इथे झोपतेस तू? हा, आल्या दिवसापासून मी इकडेच झोपतीये. अरे, मला नव्हतं माहिती. मी सुमित्रेला सांगू तुझी दुसरीकडे व्यवस्था करते. नाही, नको. म्हणजे इकडे ठीक आहे मी, मला काही कोणाचा त्रास होत नाही. आणि खरं सांगू का, मला चुलीपाशी झोपायला आवडतं. आणि मग लग्न झाल्यावर कुठे झोपणार आहेस? का? राजनच्या घरात असेल की चूल. अच्छा, म्हणजे तुझ्या आवडीसाठी तू राजनला पण चुलीजवळ झोपायला लावणार का? मग त्याला पाहिजे तिथे त्याने झोपावं, माझ्या मागे मागे कशाला यायचं? अगं बाई ग, किती भोळी बाबडी आहेस ग तू. भोळी नाहीये मी, हुशार आहे. अशीच हुशार मुलगी पाहिजे या घराला. या घराला म्हणजे? किती प्रश्न विचारतेस ग? झोप बरं मुकाट्याने आता. आत्याबाई, आमच्या जमिनीचं काय झालं? होईल ना, होईल 2-3 दिवसात. बघते मी. असं समज ना की जानकीच्या रूपाने तुला तुझी नर्मदाच परत मिळाली. चांगलं काम करते ना. तू वाईट काम करतेस असं मी कधी म्हणालो का? फक्त इथलं काम करू नकोस.